रसूलपूर सुकळी गावातील महिला पुरुषांनी कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनवर धडक दिली। पोलीस पाटील विजय खरड, ग्रामपंचायत सदस्य आशिष लोणारे यांच्यासह गावातील लोक पोलीस स्टेशनवर धडकले। सुकळीतील इकला जागेवर अतिक्रमण करून राहत असून गावातील लोकांना शिवीगाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी दाखल केली आहे। सुकळी रसूलपूर ग्रामवासियांनी कोल्हापुरी गेट पोलिसांकडे तक्रार केली। तक्रार करण्यासाठी मोठ्या संख्येने सुकळी रहिवासी पोलीस ठाण्यावर धडकले। सुकळीच्या इकला जागेवर परप्रांतीयांनी अतिक्रमण करून राहत असून गावातील लोकांना शिवीगाळ करत आहेत। शिवाय ज्या मैदानावर ते राहत आहेत ते मैदान मुलांचं खेळण्याचं मैदान आहे, तेथील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने हा तिढा सोडवला जावा असं नागरिकांचं म्हणणं आहे। मी सगळे महिला पुरुष इथं सुकळी गाव आहे ना, सुकळी गावचे रसूलपूरचे नागरिक इथं धडकले कोल्हापुरी गेटवर। काय विषय आहे पहिले नाव सांगून द्या। माझं नाव विजय रुपाई खरड, मी पोलीस पाटील। ते आमच्या गावामध्ये काही परदेशी लोक इकलाच्या जागेमध्ये अतिक्रमण करत आहे। ते म्हणजे आता ते आम्हाला किचन हटवायचं आहे। ते अतिक्रमण ते गावाची जागा आहे। मी आशिष लोणारे, ग्रामपंचायत सदस्य, रसूलपूर सुकळी गट ग्रामपंचायत। आमच्या इथे रसूलपूर सुकळी गावामध्ये परदेशी लोकांना अतिक्रमण केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला आलेलो आहे तक्रार करण्यासाठी। याच्या पहिले काल पण आम्ही तक्रार केली होती कोल्हापुरी गेटला, पण ते म्हणत होते की तुम्ही तहसीलदाराला रिपोर्ट करा। तहसीलदार आज गेलो होतो तहसीलदाराकडे, तर तहसीलदार जागेवर नाही आहे। आम्ही ते याच्यात टाकलेली आहे बॉक्समध्ये पेटी। त्याच्या आज तिथं गेल्यानंतर सरपंच पण हजर नाही आहे इथं। आणि ते जे अतिक्रमण करत आहे आमच्या इथं परदेशी, ते आम्हाला मारहाणण्याची धमकी देऊन राहिले। आम्हाला काल रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस प्रोटेक्शन आमच्या गावामध्ये होतं। 112 ॲम्ब्युलन्स बोलवली होती आम्ही, 112 कॉल केला होता, तर ते पोलीसवाले आमच्या इथं 1 वाजेपर्यंत होते। गावात येऊन शिवीगाळ करून आले, म्हणजे आमचंच गाव आणि आम्ही त्या गावाचे रहिवासी, हे येणारे कोण हे आम्हाला उलट्या धमक्या देऊन राहिले। याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं अतिक्रमण हटवलं पाहिजे। आमचं म्हणणं गावकऱ्याचं एकच आहे, एवढं आमची मागणी आहे बस। त्यासाठी आता तुम्ही कोणाच्या नावानं रिपोर्ट देऊन राहिले? मुख्य कोण आहे त्यांचे? मुख्य त्रिशूला लोणारे आहे केलं ना। हां बोला। मुन्ना वर्मा मेन बॉस तो आहे। तो कुठला इथला आहे प्रॉपर? तो आपल्या इथं राहतो, कोल्हापुरी गेटमध्ये राहते। तो आमच्या इथं अतिक्रमण करून आला। आमच्या इथं ते पूर्ण परदेशी आहे, तो परदेशी सोबत आहे। छोट्या जमिनीची कागदपत्र देऊन 30-30 हजारात जमीन विकलेली आहे। मुन्ना वर्मा असे सांगत आहे की आमच्याची ते जागा आहे अतिक्रमणची, ते बांधणारे जे लोक अतिक्रमण करत आहे ते सांगून आले की आम्ही विकत घेतलेली जागा आहे। आता ते कोणापासून विकत घेतली, याच्यात कोणापासून विकत घेतली, काय घेतली, ग्रामपंचायत विकू शकत नाही, कारण की आम्ही सदस्य आहे, आम्हाला सर्व माहिती आहे ग्रामपंचायतचं। आता ते सांगून राहिले की आम्ही 30 हजारात विकत घेतली, काय नाही आपल्याला माहीत नाही, याची चौकशी करण्यात यावी, एवढे बोलून मी 2 माझे शब्द। इथं येऊ नका, हे आम्ही घेतली आहे विकत आणि आम्ही ते बांधणार आहोत। विकत घेतली आम्ही? हा, विकत घेतली आहे आम्ही, 30-30 हजार रुपये दिले आहेत असे सांगून राहिले। तुमचा अधिकार काहीच राहिला नाही इथं, आणि ते आमची गावाची जागा आहे। आणि समोरच्या दृष्टीनं जर आम्हाला तिथं काही करायचं असलं तर आम्ही गावाचं काय करायचं? तिथं जागाच नाही आहे गावासाठी। पोरांना खेळायला काहीच नाही आहे तिथं, कुठे खेळतील? खेळाची मैदान बोटावर मोजण्या इतकी उरली आहेत। मुलांना शारीरिक विकासाकरिता खेळ आवश्यक आहे। अशा प्रकारे खेळाचे मैदान नष्ट होऊन शिवाय अतिक्रमण धारकाकडून नागरिकांना त्रास होतोय तो निराळाच।